नमस्कार, मी अशोक देवकते. थेट भेट या कार्यक्रमामध्ये आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक वार्ड 5 मधून मी ही मुलाखत कव्हर करत आहे. ही मुलाखत कव्हर करण्याचं कारण एक की एक सर्वसामान्य कुटुंबातील अतिशय गरीब कुटुंबातील उद्धव शिंदे नावाच्या व्यक्तीने कुठलाही पैशाचं प्रलोभन किंवा इतर गोष्टी निवडणुकीमध्ये न वापरता एकदम आपल्या साध्या कामाच्या जोरावरती निवडणूक त्यांनी जिंकली आहे. आजकालच्या राजकारणामध्ये पैसा, सत्तेचा वापर आणि बॅनर, मोठमोठ्या जाहिराती याशिवाय आपण निवडणुका जिंकू शकत नाही असा या महाराष्ट्रातील, या देशातील सर्वांचा मानस झालेला आहे. पण हे एक उदाहरण गंगाखेड नगर परिषद मध्ये मोडीत काढण्यात आलेले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून ज्यांना फक्त 1 एकर जमीन आहे, त्याच्यातून कुटुंबाची उदरनिर्वाह भागून प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा, प्रभागातील उमेदवारांना त्यांच्याकडे काहीच देण्यासाठी नाही, फक्त प्रभागातील उमेदवार म्हणून त्यांनी जनतेला प्रेम दिलं आणि त्या प्रेमाखातर जनतेने सौ सीता उद्धव शिंदे यांना प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून दिलं. त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी एक दिलखुलास उद्धव शिंदे यांच्यासोबत दिलखुलास चर्चा करणार आहोत. साहेब, आपलं या थेट भेट या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. या मुलाखतीच्या सुरुवातीला माझा पहिला प्रश्न असा असेल, आपण अत्यंत साध्या घरातून आलेला आहे. हो, साध्या घरातून. मग आपलं बालपण कसं होतं, त्यावेळेस आपण शिक्षण कसं घेतलं किंवा कुटुंबाची एक साधारण परिस्थिती कसं आपण हे केलं सगळं? माझं लहानपण माझ्या मामाच्या गावी गेलं. बर. माझे वडील मला कळत नाहीत. बर. तेव्हापासून नाही. मग मामाचं गाव टाकळी कुंभकर्ण, बर, तालुका जिल्हा परभणी. बर. या ठिकाणी माझा 4 मामा आहेत. मला 5वी शिक्षण टाकळी कुंभकर्ण या ठिकाणी झालं. 5वी 7वी गंगाखेड झालं. बर. पुन्हा 7वी 10वी नूतन विद्या मंदिर परभणी झालं, मामाकडे झालं. बर. आणि 10वी पुन्हा गंगाखेड केलं. माझी हालाकीची परिस्थिती असताना वडील नसताना मला मामाने सांभाळ केला माझा. म्हणजे माझं शिक्षण 1ली ते 12वी मामाच्या छत्रछायाखाली मामाने तुम्हाला काही कमी पडू दिलं नाही? हा, 1ली ते 12वी पर्यंत. आणि वडील नसल्यामुळे मामाने सांभाळ केला. आणि आईनं शेतात काम करायचं, स्लॅबची कामं करायची, मजुरीचे बांधकाम मजुरीचे काम आईने करून तुम्हाला, आईने करून मला. माझा एक छोटा भाऊ होता माझ्याकडे, तो 97ला गंगेत बुडून वारला, गोदावरी गंगेत. बर. आणि मग हा काळ तुमचा, मग तुम्ही हे करत असताना म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण केलं, मग त्यापुढं म्हणजे काय तुम्हाला वाटलं की आपण काम करावं किंवा समाजकारणाकडे जावं? म्हणजे हा प्रसंग तुम्हाला म्हणजे कुठून म्हणजे मार्ग भेटला की आपण म्हणजे काय करायचं भविष्यात, कुणाचं मार्गदर्शन लाभलं की आपण म्हणजे गंगाखेड मध्ये स्थायिक कधी झाला? थोडक्यात गंगाखेड मध्ये स्थायिक 10वी 11वी आणि 12वी. बर. 11वी 12वी माझी संत जनाबाई कॉलेजला इथं झाली. बर. मला 12वीला 69% मार्क आहे. बर. माझं त्यावेळेस D.Ed 2% गेलं त्यावेळेस. म्हणजे 2% पडले असते तर तुम्ही आज शिक्षक म्हणून म्हणजे गंगाखेड साठी नगरसेवक नसतात. पण त्यावेळेस मला वाटतं 72%ला काहीतरी क्लोज झालं, तिसरी लिस्ट का दुसरी लिस्ट. मग त्यानंतर मला यशवंत सेना, जयवंत कुंडगीर, गोविंदराव कचाले, गोविंदराव खडके, संजय तेडे, सदाशिव भुसनार, सुरेश दादा बनगर, मी कॉलेजला असताना हे मला सर्व भेटले. विलासराव गाडवे. आणि ते म्हणले आपली यशवंत सेना अशी संघटना आहे म्हणले. म्हणजे समाजामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला त्यांनी. हा, महादेवराव जानकर साहेबांची संघटना आहे. 2002ला माझी 12वी झाली. म्हणजे जानकर साहेबांच्या चळवळीत पहिल्यांदा तुम्ही यशवंत सेनेच्या माध्यमातून तुम्ही समाजकारणात आलो त्यावेळेस. मग एक आपल्या प्रभागामध्ये एक मिटिंग घेतली त्यांची. म्हणजे त्या काळी म्हणजे त्यांनी मला आग्रह केला, आपली यशवंत सेना आहे, सामाजिक संघटना आहे, याच्यामध्ये तू काम कर, ये म्हणजे तुझ्यामध्ये ते गट्स आहेत, असं तसं म्हणून त्यांनी मला ह्या प्रवाहामध्ये आणलं. आणल्यानंतर मग मी 12वी पास झालो आणि माझं BA फर्स्ट इयर ऍडमिशन मी शिवाजी कॉलेज परभणीला तिथं घेतलं. मग इकडे काही मामाकडे काही राहून माझं फर्स्ट इयर क्लिअर केलं. BA सेकंड इयरला ऍडमिशन आता तिथंच आहे माझं. म्हणजे समाजकारणात तुम्ही आलात ते पुन्हा मग तिकडे काही गेलो नाही. तो तुमचा आता जे संघर्षाचा काळ, तुम्हाला आता तुमचा उदरनिर्वाह म्हणजे तुम्हाला जमीन किती आणि तुम्ही आता सगळं कसं म्हणजे घरचं परिस्थिती किंवा काय तुम्ही आर्थिक परिस्थिती तुमची थोडक्यात कशी? आर्थिक परिस्थिती म्हणजे माझी
हे झाल्यानंतर मी काय केलं, यशवंत शेणगे संघटनेत काम करत करत बर इथे मी हॉटेलवर एक मॅनेजर होतो, बर एक सावली गंगाखेड मध्ये गंगाखेड. बर बर पुन्हा आता रेतीचा धक्का असेल, हे धक्के बर. होते, तिथं मजुरी केली मी. म्हणजे हमालाचं काम देखील तुम्ही या ठिकाणी हा केलं 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 आम्हाला म्हणजे मॅनेजर हॉटेलवर मॅनेजर होतो. हो, पुन्हा मग रेतीच्या धक्क्यावरती असं. धक्क्यावर आपण म्हणजे लवकर मग म्हणजे हाती काम लागल ते तुम्ही हाती काम ते लागेल ते केलं. आणि आई शेतात काय इकडे काय तिकडे काय हे करून आपला उदरनिर्वाह दोघाचा म्हणजे दबीला. म्हणजे लहान भाऊ वाढल्यामुळे आम्ही दोघंच, आई आणि वडील मी दोघंच, मला बहीण वगैरे कोण नाही. आणि मग नंतर हा जानकर साहेबांच्या चळवळीत तुम्ही सक्रियपणे नंतर पुन्हा साहेबांनी पक्ष काढला, हो. त्यानुसार पुन्हा जसं जसं तुमचं वय वाढत गेलं, हो. ते एकीकडे लग्न, कुटुंब, हे चळवळीतलं काम, हे कसं तुम्हाला मॅनेज करता आलं? मॅनेज म्हणजे काय, 2006 मी पहिली निवडणूक लढली. 2006 पहिली निवडणूक तुम्ही लढवली? हो. कुठली आहे? कुठली नगरपालिका तिथंच आपल्या गंगाखेड मधून? गंगाखेड मधून. अरे बापरे, किती वय होतं त्यावेळेस? त्यावेळेस वय 21 वर्ष. म्हणजे जस्ट तुम्हाला म्हणजे परमिशन वयाची म्हणजे व्हॅलिड होतात तुम्ही, आणि लगेच गेलं मग त्यावेळेस लग्न ते का वगैरे. कुठला म्हणजे प्रेरणा कुणाची मिळाली की बाबा नाही, आपण एकदम साध्या कुटुंबातून आलोय आणि निवडणूकच लढवावं लागते, आपली म्हणजे परिस्थिती तर एकदम ह्याची आहे. प्रेरणा म्हणजे हे यशवंत म्हणजे जानकर साहेबांच्या प्रेरणेने तुम्ही जानकर साहेब झाले, हे बनकर दादा झाले, सुरेशदादा बनकर, त्यांनी तुम्हाला इथं स्थानिकला सपोर्ट केला की बाबा तू इथून काम कर. हा काम कर. मग त्यावेळेस किती मतं भेटले होते एकंदरीत? त्यावेळेस मला 210 मतदान भेटलं होतं. तेव्हा छोटे वार्ड होते. 210 मत त्या काळी म्हणजे खूप मोठं. म्हणजे खूप सीट मोठं. कितीला लागायची त्यावेळेस? 500, 700, 800 ला? सीट 300 लागली त्यावेळेस. मग त्यावेळेस पण तुम्ही म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे मताधिक्य. चांगल्या प्रकारे. मग तुम्ही पहिली निवडणूक लढवली, हो. तुम्हाला काय अनुभव आले की बाबा निवडणुकीत काय चुका होतात, किंवा थोड्याशा मतांनी तुमचा त्याही वेळेस पराभव झाला होता, त्याच्यातून तुम्ही काय सुधारणा केली, काय निरीक्षण केलं? निवडणुका म्हणजे मी त्यावेळेस एक ध्येय होतं माझ्या मनात, बर, की नगरसेवक की मी एक गंगाखेडचा? दिवस गंगाखेडचा नगरसेवक होणार. बर, माझं ध्येय मी सोडलंच नाही. माझं कुटुंब, म्हणजे माझं त्यावेळेस लग्न होतं 2006 ला. बर, मग काही घटना घडत असतात. बर, माझ्या आयुष्यामध्ये एक घटना घडली होती 2004 ला, ती मी आता नाही सांगू शकणार. मध्ये जेलमध्ये बी जाऊन आलेलो मी आहे. बर. ते विषय वेगळा आहे. म्हणजे मामाने मला सोडून आणलं सगळ्या गोष्टी म्हणजे झाल्या. किती काळ तुम्ही जेलमध्ये काढलेला आहे? 6 महिने काढले. 6 महिने जेलची परत जेलचा देखील तुम्हाला अनुभव हा आहे. आहे. एक प्रकरण होतं छोटे खाणी, ते घडलं माझ्या हातानं म्हणजे दुसऱ्यानं घडलं समजा. नाव वगैरे आलं त्याच्यात? नाव वगैरे आलं. म्हणजे काय अपेक्षा काय असतात लोकांच्या वार्डमध्ये काम करताना? एकदम नंगा फकीर माणूस म्हणल्यासारखं याच्याकडे काहीच नाही, पण ह्याला आपण नेता म्हणायचं किंवा ह्याला मतदान द्यायचंय. मग लोक आपल्याकडून काहीतरी उलट अपेक्षा करतात. मग ते तुमच्याकडनं तुम्हाला काय जाणवलं की लोकांची काय अपेक्षा असते? जर एखाद्या माणसाकडे पैसाच नाही तर बाबा त्याच्याकडून काय घ्यायचं? काय लोकांची भावना काय? 2006 ला पडल्यानंतर मी असं एक ध्येय केलं की मला एक दिवशी या वार्डाचा नगरसेवक व्हायचं म्हणजे व्हायचं. मी काय करायचं, राशन कार्ड असेल, म्हणजे लोकांचे बारीक बारीक कामं, बरं तुमचं कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे असेल, जिथं पैसा लागत नाही, फक्त टाइम द्यावा लागतो, या गोष्टीकडे मी लक्ष केंद्रित केलं. हा, कोणाचं पीटीआर असेल, कोणाची घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, किंवा मग कास्ट असेल, आपलं तहसीलची कामं काही, निराधार पगार असतील, महिलांचे काही प्रश्न, पुन्हा आता उत्पन्न काढायचं. त्यावेळेस उत्पन्नाचं थोडं अवघड होतं. ऑनलाईन वगैरे नव्हतं ना, ऑफलाईन होतं त्यावेळेस. ऑफलाईन बरेच सारे कागदपत्र जमा करावं लागायचे. आपली जात प्रमाणपत्र असेल, व्हॅलिडिटी असेल एखाद्याची, तर हे छोटे छोटे काम मी रोज सकाळी घरून निघायचं 10 वाजता. म्हणजे ते जनतेच्या कामासाठी तुम्ही दिवसभर मी तहसील पशी बसायचं. मग हे असं कधी वाटलं नाही का तुम्हाला की बाबा आपला बेकड परपंच हे कुणी पैसे देत असेल थोडेफार किंवा नसल त्या काळी, म्हणजे त्या कामाचा मोबदला म्हणून? पण आपलं म्हणजे तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न 2007 ला झालं. 2007 ला झालं. मग घरच्यांचे तुम्हाला काय सांगणं होतं की बाबा सोडून द्या समाजकारण किंवा असं काही होतं का? की होतं का? होतं ना. काय कसं तुम्ही आईचं काम करीत होती. म्हणजे लग्न जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत आईनच, म्हणजे आईने कुठला त्रास दिला नाही बाबा तुला काय करायचं तर? आईनं कुठला त्रास दिला नाही. आईनं सगळं घर सांभाळलं. लग्न झाल्यानंतर बी आता मुलगी कशी देणार, कोण देणार? बरोबर आहे ना. काय करणार, आपल्यापाशी एक त्यावेळेस बी हुंडा बिंडा असा काही नव्हता त्यावेळेस. पण आपलं वातावरण असं, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, मग मुलगी द्यायचं बी धाडस कोणती व्यक्ती करू शकत नाही. बरोबर आहे. मग 2007 ला माझं लग्न जमलं. मी एका दुकानात नोकरी होतो, इथले ते कपड्याच्या दुकानात. मग त्यांनी मला मुलगी द्यायची ठरवलं. मग मुलगी दिली मला, माझी अंबाजोगाई सासरवाडी. इथं एक छोटे मोठे गंगाखेड मध्ये उद्योजक होते, त्यांनी तुम्हाला मुलगी द्यायचं म्हणजे विचार केला?
विचार केला म्हणजे मी दुकानात नोकरच होतो त्यावेळेस. माझं लग्न कोणाच्या दुकानावर त्यांच्यात नाही, का नाही, दुसऱ्याच्या. दुसऱ्याच्या? बर बर. म्हणजे काम करत होतात काम करतो. बर बर. म्हणजे काम करून सामाजिक कार्य बी दोन्ही बी दोन्ही करायचं. म्हणजे तुम्ही सोडलंच नाही सामाजिक कार्य शेवटपर्यंत, म्हणजे मी काय करायचं, हॉटेल मॅनेजर असताना 8 घंटे ड्युटी करायची, बाकीच्या कामात बाकीच्या लोकांचे वेळेत काम. हे काम करायचं. रेती धक्क्यावर 24 घंटे ड्युटी करायची, 24 घंटे सुट्टी असायची. बर. मग त्यावेळेस मी काम करायचे. मग लग्न माझं 1 मे 2007 ला झालं. बर. अंबाजोगाई माझी सासरवाडी. तो काळ कसा असतो, कुणाचंही लग्न झाल्यानंतर घरची जी महिला मंडळी ती थोडा त्रासदायक, किंवा तुम्ही फिरू नका वाई, काहीतरी आपल्या संसाराचं किंवा लेकरा बाळांचं भविष्याचं बघा, ते तुम्ही म्हणजे कसं सांभाळलं ते, की म्हणजे पूर्ण टाइम समाजकार्य सोडलं नाही म्हणताय, मग हे सगळं म्हणजे एकदम जेमतेम परिस्थिती तुम्ही चालत आला? हा, जेमतेम परिस्थिती माझी कशी, घरची मंडळी बी माझी मिसेस असेल, बर, माझं लग्न झालं ते टेलर काम करते. बर. म्हणजे त्यांनी बी त्यांचा बी सपोर्ट तुम्हाला पहिल्यापासून जसं आईने सांभाळलं तसं त्यांचा बी हातभार तुम्हाला? त्यांचा मिसेस नाही सांभाळ, टेलर काम करायचं, ब्लाऊज वगैरे. मग टेलर काम करीत असतात, त्यांना मला कधी घरचा ताण त्यांनी बी केला नाही. म्हणजे घरच्या घरी भागविलं तुम्ही, बाहेरून काम करून बाहेरचे भाग बाहेरचे म्हणजे आता काय असते, म्हणजे माझ्याकडे मोटरसायकल घेतली मी 2008 ला. बर बर. 2008 ला मोटरसायकल 1 सेकंदाने घेतली. हो ना. माझ्या पैशावर परिस्थिती खूप वाईट होती, त्याच्यातून तडजोड करत तुम्ही पुढे आलात. तडजोड करीत आणि इकडलं काम करून त्यात पेट्रोल टाकणं, आपलं उदरनिर्वाह, हे कपडे. कधी दुसऱ्या गावाला, दुसऱ्या तालुक्याला संघटनेचा कार्यक्रम असला त्यावेळेस तुम्हाला जावंच लागत असेल. त्यावेळेस जायचं, त्यावेळेस जाऊन यायचं, हे यायचं. फक्त माझं जे 2007 ला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिला मुलगा मला 2008 ला झाला. आणि 8 ला होत असतं मुलगा झाल्यानंतर बायकोचे काही काम घरी कपडे शिवताना, ह्याच्यामुळे मला घरचं कधी टेन्शन आलं नाही, आईमुळे आणि मिसेसमुळे, दोघीमुळे. आणि बाहेरचे जे काम आहेत, लाईट बिल असेल, हे असेल, गॅस असेल, ते माझ्याकडे समजा, ते मी ऐकून तिकून आणून ते भरून टाकायचं. घरचं त्याने किराणा फक्त सारायचा. घरचा म्हणजे माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला. सपोर्ट म्हणजे असा केला की मला जास्त म्हणजे किरकिर न लावणं, टेन्शन, तुम्हाला मेंटली कुठलं त्रास दिला नाही, त्रास दिला नाही जास्त. म्हणजे तू आता एका दिवस समजा माणसाला टेन्शन येतच असतं, कधी म्हणायचं मग काय नाद लागला तुला भिकारी, हे काय भिकारी काम करत. त्यावेळेस राग यायचा नाही आईचा किंवा पत्नीचा, की हे काय बोलतात मला? नाही, राग मी देतो समाजकार्य सोडून मी जातो कामाला, असं कधी मनात नाही आलं? मनात आलं ना, भरपूर वेळेस मनात आलं, हे सोडून द्यावं आता आपापलं कामाला काहीतरी बघा. पण काम बघून बी काय फायदा आहे? 5,000 महिना, 10,000 महिना, त्याच्यातून ते शेवटी ते तसंच जगायचं. समाजामध्ये राहण्यासाठी तुम्ही काम करून बी कमवत होतात आणि समाजामध्ये बी आपलं कमवत होतं. असा बी काय उपयोग करून समजा राग यायचा, थोडं वेळ वाटायचं आपण या क्षेत्रामध्ये आपलं यश भेटत नाही. म्हणजे कधी कधी पेट्रोल संपायचं गाडीतलं, पैसे नसायचे, मुलाला सांगायचं ते पेट्रोल आणा. आणि माझा मित्र परिवार जे आहे माझ्यासोबत लहान, म्हणजे यशवंत सिन्हा असेल किंवा रासपा असेल किंवा आता डॉक्टर रत्नाकर गुट्टेकर मित्र मंडळ असेल, माझं एवढं आहे, माझा स्वभाव असेल किंवा काही बी असेल, मी एक आवाज कोणी दिला समजा, म्हणजे मित्र कंपनी कोणी आहे, बाहेरच्या माणसांना असो, कोणी असो, जात पात धर्म इथं नाहीच, एक फोन केला की मी हजर त्यांच्यासाठी. म्हणजे बघायचं नाही आपला परका कुठला आहे, त्याला अडचणीत जा एखाद्याचा मेसेज भेटला की त्याचा फॉलोअप घेऊन किंवा त्याला फोन करून कोणी मित्रांनो कुठे बोलायचं काय त्यासाठी हजर. अरे इथे मी अडचणीत, आज आपल्याला मुंबईला जायचंय, निघाला होतो, कपडे घालून निघाले. आज आपल्याला जालन्याला जायचंय, कपडे घालून निघाले. म्हणजे पक्षाचा असेल कार्यक्रम, काय मित्र कंपनी असेल, कोणाचा भेदभाव नाही किंवा मी या पक्षात आहे तिकडे येणार नाही असं कधीच नाही. आणि जेवढी माझी मित्र कंपनी आतापर्यंत आहे त्यांनी मला असं सांभाळलं. समजा मुंबईला जायचं असलं किंवा एखादा कार्यक्रम असला सामाजिक कुठं, त्यांनी माझ्याकडून पैसे वगैरे काय घेतले नाही, कधीच नाही. म्हणजे बाबा तुझा हिस्सा किंवा तुझं काहीतरी अर्धे पैसे तू दे असं कधीच नाही, कधीच नाही. मला हे सगळं सर्व सहकार्य करून एखाद्या माणसाला चला आपल्या सगळ्यात माझ्या जीवनामध्ये मोठा आधार म्हणलं तर माझी मित्र कंपनी. सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून, लहान असो, मोठा असो, थोर असो, कोणताही असो, तुम्ही वार्डातला असो, बाहेरचा असो, कुठला बी असो. या अगोदर म्हणजे आता तुम्ही नगरसेवक झालात, या अगोदरची निवडणूक तुम्ही रत्नाकर गुट्टे आमदार यांच्या मार्गदर्शन, तर त्यावेळेस थोडस पहिल्यापेक्षा थोडस प्रभाव तुमचा वार्डात वाढला होता का? कारण की स्थानिकचे इथले रत्नाकर गुट्टे असतील किंवा जानकर साहेब असतील, त्यांचा वरद असता होता. आणि मग तो संघर्ष करत तुम्हाला त्या मतदानामध्ये किती मतं कमी पडले आणि तुमच्या विरोधात उमेदवार कोण निवडून आला त्यावेळेस? आता 2007 ते 2011 निवडून लढली नाही मी. नाही, आता तुम्ही 2016 निवडून स्वतः 2016 ओबीसी महिलाच होतं, मिसेसला उभं केलं. मग त्यावेळेस पैसे नव्हते आपल्याकडे, त्यावेळेस एवढे काही पैसे नव्हते. समोरचा माणूस पैशावर उमेदवार होता
निसटता पराभव झाला किती मतांनी? माझा 80 मतांनी पराभव झाला. फक्त 80 मतांनी पराभव झाला. काहीच जवळ स्वतःजवळ काहीच नसताना जवळ काहीच नव्हतं, फक्त हे सामाजिक कार्य आपलं त्या काळात- आणि वार्डाची मायबाप जनता जी आहे माझ्या वार्डातली प्रभाग क्रमांक 5 मधली, बर त्यावेळी 4 होता 2016ला, आता बदल. 5 झाला यावेळी. पण माझ्या वार्डातली जनता जेवढी आहे, मायबाप जेवढी जनता आहे, त्यांचं उपकार मला कधीच भेटणार नाही. बर त्यावेळी त्यांनी मला भरघोस मत दिली. कुठलंही प्रलोभन न घेता किंवा तुम्हाला हो. कुठलंही मागणी न करता म्हणजे सो खुशीने तुम्हाला मतदान करायची लोक. हो, सो म्हणजे खुशीने. उद्धव आपल्याला काही पैसे देणार नाही, कारण त्याची आईच स्वतः कामाला जाते, हो. बायको शिवण काम करते, हो. हे हा काही करणार नाही, तरी पण लोकांनी तुम्हाला म्हणजे मोठ्या मतांनी त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात तुमचा विजय समजायचं. म्हणजे एकदम काहीच नसताना जर फक्त 40 किंवा 80 मतांनी जर पराभव होत असेल तर ते त्याला पराभव म्हणून जमणार नाही. पराभव जमतात नाही. पैशावाला माणूस असल्यामुळे लोक काय म्हणले, तूच निवडून आलास म्हणले, एवढी टप दिली म्हणले. म्हणजे 80 मतांनी पडलं म्हणजे पराभव जरी असला तरी आमच्या मनात, वार्डातल्या लोकांच्या मनात उद्धव शिंदेच आमचा नगरसेवक. हो हो, कायम कायम आणि कायम तुम्ही प्रेम आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहिलात. पात्र पुढचा आता मधला आहे 8-10 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. 9 वर्ष 9 वर्ष 4 वर्ष ते 5 वर्ष गेले. बर 2021 पर्यंत, 2016 ते 21 पर्यंत बर ते 5 वर्ष, आणि प्रशासक काळामध्ये 4 वर्ष, बर जवळपास 9 वर्ष मी पुन्हा संघर्ष केला. बर संघर्ष म्हणजे कसा, काय लागत नाही, वेळ द्यायचा, हो ना, 9 संसार वर्ष आहे, तब्बल- लेकरं आहेत, शिक्षण आहे. 9 वर्ष तुम्हाला किती आपत्ती आहेत आणि आता सध्या काय शिक्षण घेतात ते? मला 2 मुलं आहेत. बर कुठल्या वर्गात शिक्षण घेतात ते आता? एक आता सध्या 12वीला आहे बर आणि लहान 3रीला आहे. अजून आईचं काम चालूच आहे का थांबलंय आता? आता आई आता 2 महिने थांबले, फक्त इलेक्शन सुरू होतं तसं थांबलं. बरं तसं घरी माणूस लागतो त्याच्यासाठी थांबले. हा तेच आहे. म्हणजे खरं तर पैशाची अजूनही गरज आहे, पण म्हणजे निवडणूक होती त्यामुळे थोडस. हा ते त्यावेळेस स्टॉप केलं 2 महिने. बर आता मुलं कुठल्या कॉलेजला शिक्षण घेताय तुमचं? आता मुलगा इथंच आहे शिकायला, गंगाखेडमध्ये. गंगाखेडमध्ये इथंच क्लासेस करतो 12वीचे. मोठा मुलगा 12वीला आणि छोटा छोटा 3रीला आहे, लहान मुलगा आहे. लहान मुलगा. बर मग आता हे करत असताना तुम्ही मागील 9 वर्ष निवडणूक झाली नाही, मग ज्यावेळेस 80 मतांनी पराभव झाला, कामामध्ये काय बदल केला की आपण काहीतरी आता परिवर्तन करू, आपण एकदम टच मध्ये आलोय विजयाच्या, आणि आपल्याकडे तर पैसे नाहीत, मग आपण लोकांवरती म्हणजे काहीतरी अजून विश्वासपात्र लोकांची कामं करावीत, असा काय आमूलाग्र बदल तुम्ही त्यावेळेस केला? यावेळेस एवढाच बदल झाला. 2016 ते आमदार गुट्टे साहेब 2014ला आले, बर रासप मध्ये झाले. 2014ला आमदार रत्नाकर गुट्टे म्हणजे साहेब आले. आमदार साहेब ज्यावेळेस त्यांनी रासपामध्ये प्रवेश केला त्यावेळेस तुमची आणि त्यांची पहिली ओळख कशी झाली किंवा काय इथं? पहिली ओळख नाही. आता 2014 डायरेक्ट त्यांनी विधानसभेत तिकीट घेतलं आमदार साहेबांनी, बर आणि आमची जेवढी रासपची टीम आहे, आपली महादेव जानकर साहेबांची टीम, त्यांना आम्ही जोडलो कुणाला? गुट्टे साहेब. गुट्टे साहेबाला. बर मग त्यावेळेस त्यांचा पराभव झाला. त्यावेळेस पराभव झाला. त्यावेळेस त्यांचा बी तुमच्यासारखा थोड्या मताने पराभव झाला होता. 21 मताने पराभव झाला. बर आणि मग तुमची त्यांची ओळख झाली, आणि मग नंतर ज्यावेळेस तुम्ही आता 80 मतांनी म्हणजे पराभूत झालात, तर ते तिकीट द्यायचं कोणाच्या हातात होतं? पक्षाचं नेतृत्व कोण होतं की आता तिकीट म्हणजे त्यावेळेस तुम्ही रासपाचे होतात म्हणून त्यावेळेस ठीक आहे तुम्ही ठरवू शकत होता, पण ज्यावेळेस तालुक्याचा एक केंद्र प्रमुख जे लीडर होतो त्याच्या हातात असतं, मग ते तिकीट कसं भेटलं तुम्हाला आणि काय अडचणी काय आल्या का त्याच्यामध्ये? ह्यावेळेस ना नाही पाठीमागा ज्यावेळेस 80 मतांनी तुमचा पराभव झाला त्यावेळेस ना अडचणी वगैरे काय नाही. एक बंडकर दादांनी फोन लावला, आपले ऍडव्होकेट संदीप आळनोजी पाटील जिल्हा अध्यक्ष त्यावेळेस बी आपलीच होती. मग त्यांनी सांगितलं आमदार साहेबाला हे मुलगा चांगला आहे. त्यावेळेस नंदकुमार पटेल आमचे नगराचे उमेदवार होते, त्यांची बी आपली पहिली थोडी ओळख होती, पण इकडं असल्यामुळे हे म्हणजे सुरेश दादा बनकर यांच्या मार्फत तुम्ही गुट्टे साहेबांना संपर्क केला? संदीप आळनोरे पाटील यांच्या मार्फत, ते मुलगा चांगला आहे म्हणले, त्याला आपल्याला तिकीट द्यावं लागते. गुट्टे साहेबांनी होकार दिला, येस म्हणले, देऊन टाकलं. गुट्टे साहेबांची तुमची अशी प्रत्यक्ष किंवा चांगली ओळख, असे घनिष्ठ ओळख कधी झाली? 2016 पासून. मग ओळखतात की उद्धव चांगला माणूस आहे, प्रत्यक्ष चांगली ओळख झाली, आणि मग तुलड मग त्यांनी सपोर्ट केला, पण थोडक्यात तुमचा पराभव झाला. मग 2016 ते 19 पर्यंत 3 वर्ष आमदार साहेबांनी जिल्हा परिषद मेंबर उभा केले, 3 जिल्हा परिषद मेंबर आले आणि 3 नगरसेवक आले 2016. म्हणजे विधानसभा क्षेत्रामध्ये 3 तुमच्या पक्षाचे नगरसेवक झाले. आपल्या पक्षाचा उपनगराचा होता. बर त्या काळी माझ्या सोबतचाच निवडून आलेला. आणि 3 जिल्हा परिषद सदस्य लोकल मध्ये लोकल मध्ये. मग 2014ला 2019ला गुट्टे साहेबांनी निवडणूक जिंकली. बर आमदार झाले, जेलमध्ये असताना निवडणूक जिंकली. मग त्यावेळेस काही इतक्या दिवस संघर्ष केलेला काही थोडासा कुठलं काम किंवा काही आर्थिक समजा सपोर्ट व्हावा असं काही साहेबांनी काम दिलं का की उद्धव हे काम कर किंवा तुझं थोडं आर्थिक परिस्थिती बरी होईल? दिलं ना, 2021 ला दिलं. बर मग त्या कामातून थोडासा म्हणजे किती आधार भेटला तुम्हाला नेमका? की आधार नाही भेटला मला,
पण माझं जे भाग संसार होता, दैनंदिन जे लागत दैनंदिन होतं जीवनात ते भागत गेलं, ते भागत गेलं. जास्त काय असं एवढं म्हणजे काय ते तुम्हाला मी भेटलं? सामाजिक कार्य केलं. बरं, आपलं बाहेरच बाहेर म्हणजे आपले खंडोबा मंदिर आहे बरं आपल्या वार्डात, जनाबाई मंदिरच्या बाजूला. साहेब, आमदार साहेबांनी 25 लाखाचा निधी दिला. बरं. एक सभागृह बांधलं, एक संडास बाथरूम, म्हणजे काय म्हणते त्याला, ते शौचालय शौचालय बिचालय, एक गट्टू, सभा मंडप मोठं, एक मला ते 25 लाख निधी दिला. आणि मी ते रोड नाली न करता ते सामाजिक कार्यासाठी वापरलं. म्हणजे एक समाजाचं कार्य लागतंय आपलं. म्हणजे ते तुम्ही गुटे साहेबांनी तुम्हाला 25 लाखाचं काम दिलं, हा, ते तुम्ही मंदिरासाठी सगळं. हा, आणि आमदार साहेबांनाच म्हणलं ते मंदिरासाठी पाहिजे, त्याची आवश्यकता आहे म्हणून. म्हणजे बाकी काम नाही का बाबा, मला हे समाजासाठी एकदम कायमस्वरूपी, कधी कुणाचा छोटे मोठे गरीबाचा कार्यक्रम असेल तर त्या मंदिरात होऊ शकतो, त्यासाठी तुम्ही लॉंग टाइमचा विचार करून. नगरसेवक नसताना तुम्ही ते, हो, नगरसेवक नसताना मी आता लेबर कार्ड असेल. बरं, असं काय काय कामं केलेत जी तुम्हाला स्मरणात आहेत नगरसेवक नसताना? म्हणजे आपली पावर नसताना आपण काहीतरी काम करू शकतो किंवा गरीबाला मदत करू शकतो, असे कोणते कोणते काम? आमदार गुट्टे साहेब आमदार झाले 2019 ला. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून लेबर कार्ड असेल, तुमची लाडकी बहीण योजना असेल, तुमचं आयुष्यमान कार्ड असेल, आपलं ई श्रम कार्ड असेल, ज्या ज्या बी काही शासकीय योजना आहेत, सार्वजनिक योजना आहेत, घरकुल असतील वार्डामध्ये, ह्या योजना त्यांच्या माध्यमातून ते आमदार असल्यामुळं त्यांच्या सहकार्यातून ह्या योजना म्हणजे काम वार्डामध्ये राबव. तुम्हाला वाटलं नाही का की आता आमदार आपल्या पक्षाचा आहे, आपण थोडस बारीक सारीक कामं सोडून द्यावीत किंवा साहेबासोबत फिरावं, असं तुम्ही कधी पराक्रम केलाय का? की बरेच कार्यकर्ते आजकाल असं असतंय की वार्डामध्ये थोडीफार आपली जरी ओळख असली तरी ते जुगारून साहेबासोबत दिवस रात्र किंवा मी साहेबाचा आहे, ते असं तुम्ही प्रसंग कधी केलाय का किंवा ते तुम्हाला आवडतो का? नाही, तो आवडत नाही आपल्याला. आपलं काम, आपला वार्ड, आपण. बरं, म्हणजे मतदारांशी जुळून राहणं आणि त्यांना मदत करणं एवढंच. आपल्याला असं फिरणं वगैरे नाही. बरं, साहेबासोबत कामाशी काम जायचं, साहेब मला हे काम आहे किंवा माझी ही अडचण आहे, एवढे पुरतं. आता जी आता निवडणूक झाली, ह्या निवडणुकीमध्ये आता गुट्टे साहेब तुम्ही कुठल्या पक्षातून निवडणूक लढवली? आता आम्ही यशवंत संघटनेमधून निवडणूक लढवली. आणि मग ते तिकिटाचा तो कुणाकडे होता किंवा काय काही रसिकेच स्पर्धक तुमच्यातलाच कोणी एखादा स्पर्धक होता का? किंवा उद्धवला नको मला द्या, उद्धव बऱ्याच वेळेस लढलाय, तो काही निवडून येत नाही, असं कुणाचं तुमच्या पक्षामधलं कोणी स्पर्धेत होतं का? असेल ना, साहेबांपाशी तिकीट मागायला जाणारे भरपूर होते यावेळेस, पैसे घेऊन होते, की मला द्या, आता उद्धव येत नाही, बार बार तो पडतोय, पुन्हा त्याची परिस्थिती नाही, त्याच्या मतदान असलं तरी पैसे नाहीत. आज तर पैशाचं राजकारण आहे, पैशाचं राजकारण. तरी पण तुमच्यावरती विश्वास गुट्टे साहेबांनी ठेवला. आमदार साहेबांनी मला आपले संदीपराव अळुरे पाटील असतील किंवा तालुका अध्यक्ष असेल, प्रभारी असेल, आणि जे गुट्टे साहेबांसोबत मित्रमंडळ जे परिवार आहे आता सध्याचा, ते परिवारानं सगळ्याचा लाडका होतो, चाहता होतो. म्हणजे आपल्या सभा, म्हणजे कुठल्याही पदाधिकाऱ्याला किंवा कुठल्याही याला तुम्ही म्हणजे कधी दुखावलं नाही, त्यांना ओव्हरटेक करून डायरेक्ट साहेबाकडे जाणं, असे पराक्रम कधी केलेले नाहीत. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यासोबत चांगलं जवळीक होतं आणि सगळ्यांनी तुमच्यासाठी साहेबांना सांगितलं किंवा उद्धवला तिकीट द्या. आणि साहेबांना बी दुसऱ्या पैशावाले भरपूर एवढे साहेबाकडे तिकीट घेऊन मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, पण साहेबांनी ह्या सगळ्याला नाकारून आमदार गुट्टे साहेबांनी मला तिकीट दिलं एवढं. कारण साहेबाला 1 रुपया बी न घेता दिला. साहेबाला म्हणजे आजकाल नगरसेवक होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाहीये. साहेबांनी, कारण की तिकिटासाठी भरपूर लोक पैसे देऊन असतात, साहेबांनी एवढा जीव आहे तुमच्यावर की बाबा 1 रुपया न देता, कधी त्याला 10-5 रुपये निवडणुकीत लागले, पॉम्पलेट छापायला, ती देण्याची तयारी ठेवली. दुसऱ्याकडून मला पैसे नको आहेत आणि उद्धवला मी म्हणजे बाजूला काढणार नाही, असा साहेबांचा एक हेतू. तुम्हाला म्हणजे साहेबांच्या चांगल्या आठवणी काय आहे? साहेब चांगल्या आठवणी म्हणजे आपण एवढं गरीब असताना, हे असताना आपल्याला तिकीट दिलं, आपल्याला सांभाळलं आतापर्यंत साहेबांनी, आमदार साहेबांनी. आणि सगळं त्यांच्या माध्यमातूनच केलं ना. आज ते आमदार झाल्यामुळे त्यांच्या माध्यमातून कामं झाली माझे. एक फोन लावला तहसीलदारला किंवा मुख्य अधिकाऱ्याला, कुठं काम अडत असेल गोरगरिबांचं, वार्डातलं कुठलं इकडलं तिकडलं, त्यांच्या फोनमुळे सगळी कामं होत गेली, मला सोपं होत गेलं. त्यांच्या फोनमुळे कधी ऍडव्हान्स मध्ये कोणाला दमदाटी करण्याचा प्रयत्न कधीच नाही. ते आपल्या क्षेत्रामध्येच नाही ना. दमदाटी असेल, हे दादागिरी असेल, हे आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्यातच नाही, तत्वातच नाही. बरं, नंतर आता हे तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीचा मतदान बूथ पेट्या जमा झाल्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी निकाल होता, पण अचानक निवडणूक आयोगाने जाहीर केलं की काही दिवस निवडणूक निकाल लांबणीवर पडला. त्यावेळेस किती नाही म्हणलं तरी उमेदवाराच्या मनात एक दगदग असते, सारखं डोक्यात येतं की अरे मला किती मतदान पडणार, अरे
एखाद्याला कार्यकर्त्याला फोन लावून अरे तुझ्या बूथ मध्ये किती मतदान झाले असं एक गणित काढत बसतो माणूस. त्यावेळेस गणित कुठवर जुळायचं मताचं एक अंदाज आपण काढतो निवडणुकीचा निकाल हातात येईपर्यंत. त्यावेळेस मतदान म्हणजे किती अंदाज आपण सरासरी कशी लागायची तुम्ही? मी काय अंदाज वगैरे लावलाच नाही तुम्हाला सांगतो. मग त्या मधल्या काय 15-17 दिवसाचा जो कालावधी होता रिझल्ट लांबणीवर गेलता तर त्या काळामध्ये तुम्ही गणित जोडलं नाही की बाबा मला इथून एवढे मतदान पडलं असेल त्या गल्लीतून एवढं असं कधी? नाही ते जुळलं नाही कधी. मला माहित होतं माझे जे मला समजा ज्या लोकांनी मतदान केले बर प्रभाग क्रमांक 5 म्हणजे मायबाप जनतेने माझ्या मतदान केले बर तेच मला येऊन सांगून आले तुझी सीट लागती, तुला इथे एवढून पडलं, तुला इथे एवढून पडलं, तुला इथे. तुमच्या विरोधात उमेदवार कोण होता? आमच्या विरोधी एक आहे, आमच्या गल्लीतलाच एक होता आणि एक माजी उपनगराचा होता. म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षा खालावली? स्ट्रॉंग होते, खूप पैशावाले होते दोघं. म्हणजे प्रबळ उमेदवार तुमच्या प्रबळ उमेदवार. म्हणजे तुमच्या ह्याच्या प्रभागातलाच स्थानिक तिथला राहणारा दोन्ही उमेदवार स्थानिकचे होते. तरी पण तुम्ही नाही जमू दिलं? तरी पण जनतेने नाकारलं त्यांना. पैसे असून नाकारलं. माझ्या कामावर माझ्याकडे पैसे नसताना मी मध्यम गोरगरीब कुटुंबातला असून माझ्या अपेक्षापेक्षा जास्त मतदान दिलं मला. किती मतांनी तुमचा एकंदरीत विजय झाला? 465 मतांनी विजय झाला. 465 मतांनी तुमचा विजय झाला. म्हणजे एकदम मोठ्या लोकांच्या समोर लढून देखील तुमचा 400 हो. मताच्या पुढे विजय झाला. विजय झाला. ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडून जाहीर झालं उद्धव शिंदे नगरसेवक झालेत त्यावेळेस काय क्षण होत किंवा काय आठवण किंवा कुणाची आठवण झाली? त्यावेळेस डोळ्यातून पाणी आलं. बरं. निकाल झाल्या बनगर दादा माझ्या सोबत होते त्यावेळेस. आणि एक म्हणजे एवढी समजा खुशी झाली, आनंद अश्रू झाली एवढी की आपली परिस्थिती, आईनं केलेलं काम हे सगळं क्षणात आठवलं. हे क्षणात आठवलं. आपली जी मित्र कंपनी असं आपल्या गल्लीतली असं म्हणजे जनाबाई मंदिर परिसर एरिया जेवढी गल्ली आपली आहे आपल्या गल्लीतले बालपणीचे मित्र, लहान मित्र, मोठे मित्र, जे आपल्या राजकीय जीवनामध्ये सोबत येणारे मित्र असतील तर ह्यांनी मला दिलेली साथ. ह्यांनी आजपर्यंत माझ्याकडून कसली अपेक्षा न करता आता हे ऑफिस आपण मुलाखत घ्यायला हे ऍडव्होकेट संदीप पाटील आळूर यांचं आहे, इक्बाल चौस यांचं आहे. तर हे ऑफिस माझ्यासाठी मी इथे येऊन बसतो. पुण्या हक्काचं आहे तुमचं? हक्काचं आहे. म्हणजे इथं कुणी म्हणणार नाही उद्धव इथं कशाला आलता किंवा म्हणजे जिथं जाताल तिथं तुमचं सगळं भावनिक नातं आणि सगळे मदत करणाऱ्या माझ्या वार्डातली प्रभाग जनता आहेच, सोबत मित्र कंपनी आहेच, पण बाहेरची मित्र कंपनी जे परिवार आहे त्या परिवाराच्या जोरावर आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत आलो. बरं, ज्यावेळेस निकाल लागला काही कार्यकर्ते असतात मोजके की चांगलं काम करतात निवडणुकीच्या काळामध्ये, कुणाची आठवण होते किंवा कुणाचं नाव घ्यावं असं वाटतं की आता की माझ्या प्रभागमध्ये जीवाला जीव देणारे असतील माझ्या सोबतचे यंग असतील 16 वर्षाची, 19 वर्षाची, 20 वर्षाची, 25 वर्षाची ही यंग पिढी जी आहे माझ्या वार्डातली आपल्या गल्लीतली, ह्यांनी माझ्याकडून कसली बी अपेक्षा कुठलीच कधीच केली नाही. चहाची देखील अपेक्षा केली नाही ह्या इलेक्शन मध्ये. माझ्याकडून चहा देखील केली नाही. कारण एकंदरीत मी तुमची ज्यावेळेस निवडणूक चालू होती त्यावेळेस मी तुमचं फेसबुक हँडल पाहत होतो. तुम्ही अतिशोक्ती न करता तुमच्या मोजक्या 4-5 पोस्ट आहेत पूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये. एक शेवटची पोस्ट आहे की मी निवडणूक जिंकलोय, सगळ्यांचे धन्यवाद. नाहीतर आज बघताय आपण धडाधड माणूस 5-5 मिनिटाला फोटो टाकतोय. तुमची सोशल मीडियाची टीम नाही किंवा ते तुम्हाला आवडतं का किंवा त्याचं काय तुम्हाला वाटतं? नाही, मी सोशल मीडियाची मी स्वतः सोशल मीडिया वापरतो पण तेवढा नाही. माझे जे सोबत राहणारे कार्यकर्ते सहकारी जे मित्र आहेत माझे, जे मुलं राहतात माझ्यासोबत गल्लीतले असतील, ह्या वार्डामध्ये 4-5 गल्ली आहेत, इकडल्या गल्लीचे तिकडल्या गल्लीचे, तेच माझं सोशल मीडिया वापरतो. कुठला मोबदला नाही, कुठलं काही नाही, कसली अपेक्षा नाही, काहीच नाही. माझा विजय हा कार्यकर्त्याच्या जीवावर आहे. प्रभागातील कार्यकर्ते त्यांच्या जीवावरती त्यांनीच निवडणूक हातात घेतली, प्रचार केला, मतदान लोकांकडून म्हणजे विनंती करून घेतला. सर्व जाती धर्मातील लोक, बरं, सर्व जाती धर्मातील 18 पगड जातीचे कार्यकर्ते माझ्या, 18 पगड जातीचे. बरं, आता छोट्या समाजाने तुम्हाला सहकार्य केलं. सगळा प्रवास झाला, आता नगरसेवक झालात, एक जिम्मेदार किंवा एक अधिकृत म्हणून माणूस झालात. आता जिम्मेदारी म्हणून पुढील 5 वर्षात समाजाचे किंवा वार्ड मधल्या लोकांची काय कामं करायचे किंवा काय असं टार्गेट आहे की बाबा हे मला हे लोकांना मिळवून द्यायचं या 5 वर्षामध्ये? निराधार बाहेरचे पगार असतील, अपंगाचे पगार असेल, दीन दलित दुबळी जी माणसं आहेत समजा, आता रोड नाली लाईट स्वच्छता हे तर ठेवत नाही, हे तर कंपल्सरी.
कंपल्सरी आहे डेली Compulsory daily. आता काही ठिकाणी रोड नाहीत, काही बरं. ठिकाणी नाले आहेत, काही ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. बरं. वार्डामध्ये सार्वजनिक शौचालय. वार्ड असा करायचा स्वच्छ, एकदम क्लीन, बर म्हणजे कुठली घाण नसली पाहिजे तिथं कुठे. म्हणजे बाजूच्या वार्डातला माणूस जर तिथं आला तर म्हणलं पाहिजे अरे वा, हे काय काहीतरी वेगळंच आहे. लाईट असेल. थोडस आता मी 24 घंट्यामध्ये कोणाचा फोन असो, किती वाजता उचलतो फोन, 12 वाजू 1 वाजू, अडचणीला दवाखाना बोलवलं असेल, की पोलिटिशन असेल, तहसील असेल, कुठे बी असेल, त्याचं फळ भेटल्यासारखं समाधान वाटतं. त्याचं भेट भेटलं समाधान वाटतं. आता घरच्या मंडळी काय म्हणतात, इतक्या दिवस तुम्ही जे फिरत होतात, आज मंडळीला तुम्ही नगरसेवक केलंय, काय वाटतंय त्यांना की हे चांगलं केलंय का? नाही, चांगलं केलं वाटतं ना, त्यांना वाटतं ना आता एवढ्या दिवसाचं फळ आज भेटलं, मानपान भेटतोय, भेटतोय, 4 लोकांची ओळख 4 लोक घरी रोज पाहुणे चार लोक मित्र येतात. परिवार हे ते सत्कार करायला सगळं हे होतंय तर हे होतं. आनंद वाटतो. एक आनंद झाला. आईचं काय म्हणणं आहे की बाबा आईच्या डोळ्यात देखत तुम्ही, आईने संघर्ष केलाय, आईच्या डोळ्यात देखत कधी काम केलंय, कधी समाज कार्यात तुम्ही फिरलात, आईला पण काय समाधान वाटतंय कसं? आईचं पण आईला वाटते समाधान वाटते नाही ना, आज वाटते समाधान. आज वाटते की मुलगा माझा म्हणजे लहानपणापासून सांभाळला, चळवळीत होता आणि त्यांना आज यश आलं समजा आपल्याला सगळ्याच्या वार्डातल्या प्रभाग क्रमांक 5 मधल्या लोकांच्या आशीर्वादामुळे. आणि मग आता इथून पुढं तुम्ही आता हे तुमच्यासाठी जे कार्यकर्ते ज्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केले निवडणुकीत, प्रत्येक कार्यकर्त्याला करावं लागतं. आता जोपर्यंत माणूस काहीच नसतो, एक माझा अनुभव सांगतो, जोपर्यंत माणूस काहीच नसतो त्यावेळेस अपेक्षा नसतात, पण ज्या वेळेस का माणूस एखाद्या पदावरती बसतो त्यावेळेस आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावतात. मग त्यावेळेस हेवेदावे होतात. हा कार्यकर्ता म्हणतो उद्धव भाऊने त्याचं काम केलं, माझं नाही काम केलं. बरोबर. ते हेवेदाव्याला तुम्ही कसं सामोरे जाणार किंवा ते कसा समजवता ठेवून सगळ्यांचं कसं काम करणार, हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. हे माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो. नाही, ह्यांच्यामध्ये मी समतोल ठेवणार ना. बर. जे कार्यकर्ते असतील, बर, आता जवळचा लांबचा मी कोणाला मानितच नाही, सगळे एक समान. माझं पहिलं उदाहरण कसं असते, माझ्या संग जो बी राहिला कार्यकर्ता असेल किंवा गल्लीतले मुलं असतील, आपल्या नगर मधले सगळे, मी हे मोठा हे छोटा असं कधी मानितच नाही. माझ्यासाठी सर्व समान. म्हणजे तुम्ही कुठे निघालात की असे 4 सिलेक्टिव्ह 4 लोक तुमच्यासोबत असतात असं नाही? नाही, असं नाही. म्हणजे जो ज्याला वेळ भेटेल तो येत चल माझ्यासोबत. मी असे म्हणजे आता गल्लीतले कसं असते, गल्लीतले काही कार्यकर्ते हे आहेत काम करणारी माणसं, बर, मग त्यांचं काम बुडून आपल्या संघ रिकामं त्यांना नाही फिरवायचं पण नाही. हो, तुमचं काम आहे तर तुम्ही काम करा, रिकाम्या वेळेत मला सहकार्य, रिकाम्या वेळेत मला सहकार्य करा. तुमचं काम असेल, तुमचं काम डुबून माझ्यासोबत येऊ नका. तुम्हाला आज मला संघ या वाटतंय तुम्हाला किंवा मला आज सोबत न्यायचं कोणला, तुम्हाला वेळ असला तर माझ्यासोबत या, नाही येऊ नका. म्हणजे तुम्हाला जुन्या कामाचा अनुभव, कष्टातून कमविताना काय अनुभव असतो किंवा घरच्यांचा एक वेगळा ताप असतो की तू एखाद्या माणसासोबत फिरतो स्वतःच आपलं काम सोडून, तर ते तुम्हाला कुणाचं म्हणजे कार्यकर्त्याला कुणीतरी असं बोलू नये म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करतो. आणि मला वाटत नाही समजा एखाद्याचा वापर करावा, एखाद्या सोबत न्यावा तिकडे. आजच्या राजकारणात असं आहे की 4 लोक 4 पोरं 4 वर्ष 5 वर्ष वापरायची, सोडून द्यायची, त्यांचं आयुष्य बरोबर उद्ध्वस्त होतं, नवीन 4 लोक भेटतात, असं तुमचा उद्देश नाही. मी म्हणतो पहिले काम करा, नंतर मला वेळ. बर, फक्त अडचणी असेल तर मला सांगा बाबा, मी तुमच्या कामात, माझ्याकडे मला भेटायचं द्यायची गरज नाही. आणि जिथं समजा कार्यक्रम असेल, मोठा सभा असेल, हे असेल, मग सगळ्याला फोन करून माझ्यासोबत सगळे, तुम्ही एक फोन किंवा मेसेज टाकला तर ते तिथं हजर असतात. हजर असतात, येऊन जातात. उद्धव भाऊचं समर्थन किंवा उद्धव भाऊचा शब्द आहे म्हणून मी तिथं किंवा त्या सभेला मी जातोय. त्यांच्या बाबतीत मी किती बी केलं, माझे कार्यकर्ते जे असतील ना आपल्या गल्लीतले, ते माझ्यासाठी कमीच आहे. बरं, त्यांनी एवढं मला सांभाळलं तुमच्या म्हणजे त्यांचे तुमच्यावरती उपकार आहेत. बरं, हो, त्यांचेच जेवढे प्रभागातले कार्य असतील, प्रभागातली माणसं ज्या एरियामध्ये राहतो मी, ह्या 2-3 गल्लीमध्ये, तर कार्यकर्त्याचे उपकार माझ्यावर आहेत. त्यांनी आजपर्यंत मला सांभाळलं आणि इथून बी सांभाळणार. तुम्ही शासकीय योजनेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य, माझ्याकडून त्याला पैशाची अपेक्षा नसते, कुठं भावना न्यावं हे न्यावं काय कधी नसते. ही कहाणी उद्धव शिंदे साहेबांची कहाणी, एक नगरसेवक नसून एक प्रामाणिक माणूस, अत्यंत तळमळीने काम केल्यानंतर वेळ लागतो, पण एक ना एक दिवस सत्याचा विजय होतो. त्यांचा अनुभव, त्यांचा संघर्ष, आईचं कष्ट, मंडळींचं घरी राहून टेलर काम करणं असेल, कार्यकर्त्यांचं फुकट उद्धव भाऊंना कुठल्याही सोशल मीडियावरती म्हणा, कुठे झेंडे लावायचे म्हणा, कुठे बॅनर लावायचे म्हणा, सगळ्या बाबतीत फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं.
उद्धवजी, आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला. यापुढे आपण समाजाची अत्यंत चांगल्या प्रमाणे सेवा व्हावी किंवा करावी अशी माझी एक इच्छा आहे. आपण दिलेल्या बहुमूल्य वेळेबद्दल आणि दिलखुलास गप्पाबद्दल धन्यवाद. चल.